नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। ज्या हक्काच्या पैशाची तुम्ही वाट पाहत होता तो पीक विम्याचा 75% परतावा म्हणजे दुसरा टप्पा आता थेट खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। खरीप हंगाम 2025च्या नुकसानीपोटी तब्बल 1219 कोटी रुपये मंजूर झाले असून सर्वाधिक फायदा नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे। तुमचे नाव कोणत्या जिल्ह्यात आहे आणि पैसे कधी येणार पहा आजचा हा खास व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, सरकारने सुरुवातीला 25% आगाऊ रक्कम दिली होती। आता पिकांच्या कापणी प्रयोगाचे अंतिम अहवाल प्राप्त झाल्यामुळे उरलेला 75% विमा देण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू झाली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 29 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरपासून ते थेट गडचिरोलीपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे। आता तुमचे पूर्ण लक्ष स्क्रीनकडे असू द्या, कारण मी त्या 29 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। पहिलं जळगाव, दुसरं छत्रपती संभाजीनगर, तिसरं नाशिक, सर्वाधिक मदत, चौथं बीड, पाचवं जालना, सहावं परभणी, सातवं लातूर, आठवं धाराशिव, 9 बुलढाणा, 10 अकोला, 11 अमरावती, 12 वाशिम, 13 यवतमाळ, 14 धुळे, 15 नंदुरबार, 16 नाशिक, 17 अहमदनगर, 18 पुणे, 19 सोलापूर, 20 सातारा, 21 सांगली, 22 कोल्हापूर, 23 नागपूर, 24 वर्धा, 25 भंडारा, 26 गोंदिया, 27 चंद्रपूर, 28 गडचिरोली आणि 29 रायगड। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रति हेक्टरी 27,000 ते 45,000 रुपयापर्यंत ही मदत मिळू शकते। पण जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल, KYC अपूर्ण असेल तर ही रक्कम अडकू शकते। मी तुम्हाला विनंती करतो की उद्याच बँकेत जाऊन तुमचे आधार सीडिंग तपासून घ्या। विना अडथळा पैसे मिळवण्यासाठी हे एक छोटीशी प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या फिरत असतात, त्यावर विश्वास ठेवू नका। आपल्या योजना मित्र चॅनलवर तुम्हाला फक्त अधिकृत आणि खरी माहिती दिली जाते। जर तुम्हाला काही शंका असेल किंवा तुमच्या जिल्हा या यादीत असूनही पैसे मिळाले नसतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।